भारतानं जोरदार प्रतिहल्ला पाकिस्तानवर चढवलेला आहे आणि या घडीची एक सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते। पंजाबमध्ये चीनी बनावटीची मिसाईल सापडलेली आहे। पंजाबमध्ये चायनीज बनावटीची मिसाईल सापडलेली आहे। पाकिस्तानी सैन्याकडे चीनी हत्यारं असल्याचा पुरावा आता समोर आलाय। चीनच्या भरोशावर सध्या पाकिस्तान युद्ध लढतंय आणि ही दृश्य आहेत चीनी बनावटीच्या मिसाईलची। युद्धाची खुमखुमी अजूनही शमलेली नाहीये पाकिस्तानची, त्यामुळे चीनी बनावटीची मिसाईल डागण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला। चीनी हत्यारं पाकिस्तानकडे आहेत याचाच हा सर्वात मोठा पुरावा। बम जड़ी चीज है, हमें कोई मालिक अब लखिया पड्डे आप देखो, अब तब तलाश करो ये बात कोई चीज है कोई नहीं है। मुहूर्त फतका पूरा उठ गया सब ये बात। तो ये कल रात को कितने बजे के करीब? 8:30 के बाद जब एकदम से शेलिंग हुई तो हाँ शेलिंग एकदम। तुम बोल वो लाल हाँ नाम बता दो पहले। ड्रोन के वो गणपत नाथ वो जो लाल रात को निकल रहे थे तभी 8 के 8:30 9 के बीच में आके गिरा था, इसलिए बाहर ही बैठे थे यहाँ पे। वो गिरा तभी घुस गए अंदर जाके डर के मारे। तो फिर उसके मिट्टी से जो ढका हुआ है गड्ढा नहीं वो अपने आप ही जैसे गिरा जैसे ही पड़ा है। तो पुलिस को इन्फॉर्म किया, आर्मी को तो बताया था, हमारे सरपंच साहब को बताया था, वो पता नहीं उसने बोला होगा। कौन सा गाँव है ये किशनघाट हाँ जो 8 बजे के करीब हाँ 8 8:30 बजे के बाद ये पूरी शेलिंग वेलिंग हो रही थी। हाँ ऊपर पूरा सोलिंग हो रहा था, वो लाल दिख रहा था, पता नहीं इसलिए डर के मारे घर के अंदर घुस गए थे। तर चीनी बनावटीची ही मिसाईल सध्या आपल्याला बघायला मिळते। पंजाबमध्ये ही पडलेली बघायला मिळाली आहे, त्यामुळे चीनच्या भरोशावर पाकिस्तान युद्ध लढतोय हे सिद्ध झालंय। कम्युनिकेशन का कोई पता नहीं होता। हाँ जी कुछ नहीं कर रहे। अच्छा तर स्थानिकांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने ही मिसाईल सापडलेली आहे। चीनी बनावटीची ही मिसाईल आहे, त्यामुळे चीनच्या मदतीने पाकिस्तान युद्ध लढतोय हे आता सिद्ध झालेलं आहे। चीन बनावटीची शस्त्र पाकिस्तानकडे आहेत। चीनने प्रत्यक्ष पाठिंबा दर्शवलेला नसला तरी सुद्धा चीनी बनावटीच्या शस्त्रास्त्रांद्वारे पाकिस्तान युद्ध लढत असल्याने चीनचा अप्रत्यक्ष का होईना पण पाकिस्तानला पाठिंबा असल्याचं हे सिद्ध झालेलं आहे। चीनी बनावटीची ही मिसाईल पंजाबच्या भागात सापडलेली आहे। स्थानिकांनी त्याविषयी माहिती देखील दिली। अर्थातच भारत प्रतिहल्ला करतोय, प्रत्युत्तर देतोय, त्याच्यामुळे कोणत्याही बनावटीची क्षेपणास्त्र असो किंवा कोणतीही मिसाईल असो, कोणतेही ड्रोन असो, भारतानं हा हल्ला यशस्वीपणे परतवून लावलेला आहे। आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या सोबत आहेत। उर्वशी, सध्या आपण दृश्य बघतो आहोत की चीनी बनावटीची मिसाईल आपल्याला सापडलेली आहे। पंजाबच्या भागात ही मिसाईल पडलेली दिसते। एकंदरीतच चीन बनावटीच्या शस्त्रास्त्रांच्या आधारे आता पाकिस्तान युद्ध लढतोय। चीन भागांच्या शस्त्रांच्या आधारे पाकिस्तान युद्ध तर लढतोय, पण तोच पाकिस्तान ज्या चीनी शस्त्रांचा अभिमान बाळगत होता त्यापैकी बहुतेक शस्त्र आता संघर्ष सुरू होताचा निष्प्रभ ठरत आहेत। कारण की आपण बघतोय की मागच्या 2-3 दिवसापासून 7 चीनी शस्त्रांनी पाकिस्तानला दगा दिला आहे। जे 7 मे रोजी जेव्हा भारताने हवाई केला होता तेव्हा त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेला काहीच कल्पना मिळाली नाही आणि तेव्हाही जे सस्पेक्ट जे इक्विपमेंट होते ते चीनी होते। दुसऱ्या दिवशी त्यांनी ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि जेट विमानांनी 15 भारतीय ठिकाणांना जे लक्ष केलं, पण तेही सगळं अपयश झालं, तेही सगळं निरुपयोगी ठरले। म्हणूनच चीनीकडून खरीदलेल्या ह्या ज्या शस्त्र आहेत ते अयशस्वी ठरून आता त्यांच्यावरती किती भरोसा ठेवावा हा एक प्रश्न निर्माण झाला आहे। आपण बघितलं, आपण ज्या PL-50 क्षेपणास्त्र बद्दल बोलतोय ते म्हणजे जून मध्ये घेतलं गेलेलं आणि जून 2021 मध्ये पाकिस्तानने चीनकडून घेतलेलं आणि आतापर्यंत पाकिस्तान जे आहे हे ह्याचा वापर करत होता। मात्र PL-50 भारत विरुद्ध प्रथमच वापरण्यात आला असून तो अपयश ठरलाय असं समजून येतं। नक्कीच उर्वशी, तू म्हणतेस ते अतिशय बरोबर आहे, कारण चायनीज बनावटीची ही मिसाईल असली तरी सुद्धा ती कशी निष्प्रभ ठरलेली आहे। अक्षरशः चीनी खेळण्यांप्रमाणेच तिची अवस्था झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण
हा प्रयत्न, हा डाव हाणून पाडलेला आहे भारतीय सैन्यानं. मात्र हा सर्वात मोठा पुरावा आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात याचे पडसाद उमटतील तेव्हा पाकिस्तानला कोणी कोणी मदत केली असा प्रश्न जेव्हा उपस्थित राहील तेव्हा हा सर्वात मोठा पुरावा असेल. सध्या पंजाबच्या ठिकाणी जिथे ही मिसाईल सापडली आहे तिथे काय परिस्थिती आहे, तिथे काही सर्च ऑपरेशन राबवलं जातंय का, आजूबाजूच्या परिस्थितीचा, आजूबाजूच्या जागांची सुद्धा पाहणी केली जाते का उर्वशी? सध्या इथे जे आहेत, जे ऑफिशियल्स आहेत, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिशियल्स ते पोहोचले आहेत आणि ते हे जे रिमेन्स आहेत ते हे जे सापडलं गेलंय चीनी PL-15 त्याला जे आहे आता घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे. कारण की हे सगळं मिनिस्ट्री आपल्याला प्रूफ म्हणून पण सबमिट करायला डोशियर मध्ये जेव्हा आपण लिहू तेव्हा हे सगळं प्रूफ म्हणून पण खूप गरजेचं आहे की कशा प्रकारे चीनी जे हत्यार आहेत ते पाकिस्तानने वापरले. म्हणजे चीन या ह्याच्यात या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानला मदत करत होता का असा प्रश्न निर्माण होतो. चीनी स्पोक्सपर्सन कडून काल जे आहे सांगण्यात आलं की त्यांना काहीच आयडिया नाहीये ते पाकिस्तान कोणते चीनी शस्त्र जे वापरतायत. पण आज जे प्रूफ मिळाला आहे चायनीज PL-15 लॉंग रेंज मिसाईल जी होशियारपूर आहे पंजाबमध्ये तिथून सापडलं गेलं. की आपण बघतोय की चायनीज मेड मिसाईल सापडलेली आहे, पंजाबच्या भागात मिसाईल पडलेली आहे. धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.